नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता गावाकडचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघतच असाल. तर आज मी जाणार होते वाईला. तर त्याच्यापूर्वी आम्ही माझ्या माहेरी सातारा साईडला कासपठाच्या जवळ एक घाटाई देवीचं मंदिर आहे. तर तिकडे जाणार होतो. तर माझ्या माहेरी सगळेजण दरवर्षी किंवा 2 वर्षातून एकदा वगैरे घाटाई देवीला जातात. ज्योतिबालाही जातात आणि घाटाई देवीलाही जातात. पण मी लग्नाआधी खूप वर्षापूर्वी गेले होते. बरेच वर्ष झाले. पण तो परिसर आहे ना, तो अगदी आवडीचा परिसर आहे. दरवेळेस म्हणते जायचं आणि यावेळेस फायनली आम्ही प्लॅन केलं होतं जायचं. भाऊ, वहिनी, मम्मी-पप्पा आणि ह्या सर्व मुलं जे आहेत, सगळेजणांनी मिळून आम्ही प्लॅनिंग केलं की जायचंच यावेळेस. तर हे दोघं जण जाणार होते लास्ट वीकमध्येच. पण मी त्याला थांबवलं होतं कारण मलाही यायचं होतं तिकडे आणि मी सुट्ट्यांसाठी आणायचे येणारच होते. तर म्हणलं आपण त्याच वेळेस प्लॅनिंग करूयात. तर आम्ही फायनली इथं पोहोचलो. मंदिरात गेलो तर आरतीचं टायमिंग झालं होतं. तर आरती वगैरे केली आणि नंतर आम्ही पुढे थोडंसं फिरलो. हे घाटाईचं मंदिर. आम्ही घाटाईच्या परिसरात आहोत. हा सगळा परिसर घाटाईचा. आता आम्ही जळण गोळा करतोय प्रसाद बनवण्यासाठी. हे बघा, तनुजा पिसाळ देशमुख जळण गोळा करत आहेत. त्यांचे बंधू त्यांच्यासोबत काटक्या गोळा करत आहेत. आणि हे सगळं तिथं गोळा करून ठेवायचं आणि या ठिकाणी सगळा चूल बनवून महाप्रसाद बनवायची तयारी चाललेली आहे. ही लहान मुलंसुद्धा गोळा करत आहेत बघा. ही आमची शानवी अजिंक्य देशमुख आणि ही आमची मीरा रवींद्र पिसाळ देशमुख. हे आमचे पार्थ पिसाळ देशमुख आणि हे आमचे बॉस, सगळ्यांचे बॉस बघा कसे किती काटके गोळा केले आहेत. आणि ह्या अवनी अजिंक्य देशमुख आणि आमची दुर्गा, हिला आम्ही सगळे दुर्गा म्हणतो. ह्या नुसत्या बंबलत फिरतात बघा आमच्या सुनबाई. हे देखरेख चालली सगळ्यांची. हो, हे बहीण भाऊ खूप मेहनत करत आहेत जळण गोळा करायला. ती तिकडे होता, आता तो काय तर माहिती गेलं पाहिजे बघायला. जळण आणा की बरं गोळा करून. भरपूर जण ह्या शिरला ना, लय जळण मिळेल तुम्हाला. तर आम्ही आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर त्याच्या मागचा जो परिसर आहे, तर तिथं आम्ही ठरवलं होतं प्रसाद किंवा भात वगैरे आपण जे लहानपणी आम्ही आमच्या रानामध्ये जाऊन बनवायचो सगळे मुलं मिळून. तर असंच काहीतरी प्लॅनिंग केलं होतं. आणि आधी तर आमचं प्लॅनिंग ठरलं होतं, भाऊ आणि वहिनी आम्ही तिघंजणच येणार होतो. पण मम्मी-पप्पा पुण्यात होते आणि तेही अचानक आले. मग सगळ्यांचंच प्लॅनिंग ठरलं आणि मग पप्पांनी एक नवीनच आयडिया काढली की आपण तिकडे जाऊया आणि तिथे आपण छान असं झाडाखाली भात बनवूया. आणि थोडंसं व्हिडिओ घेता त्यांनी छान अशी कॉमेंट्री पण केली आहे. तर आम्ही आधी तर सगळं जे खाली पडलेले काट्या वगैरे ज्या असतात तर त्या गोळा केल्या चूल पेटवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही ते बाकीची जी भात बनवण्यासाठीची तयारी आहे तर ते करायला बसलो होतो. तर थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान मजा आणि धमाल केली आम्ही. एन्जॉय केलंय आणि खूप सुंदर असं वाटलं तिथं. फक्त मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नव्हतं मे बी, त्यामुळे मी काही तिथं व्हिडिओ नाही घेतला. आम्ही फक्त आरती वगैरे केलेली. अगदी परफेक्ट टाईमवर आलो होतो आम्ही आरतीच्या. आणि त्यानंतर इथं सर्व तयारी जी आहे आमची, तर ती चालली होती. तांदूळ वगैरे निवडायची, कांदा वगैरे चिरायची. आणि मी फायनली नंतर म्हटलं पहिल्यांदा चूल पेटवून त्यावर पाणी गरम करून घ्यावं. बरीचशी गोष्टी इथं आणल्या होत्या आम्ही. पण मंदिरातले जे सर्वजण आहेत तर त्यांनी पण बरीचशी हेल्प केली. काही गोष्टी आमच्याकडे राहिल्या होत्या आणायच्या. म्हणजे जसं की तांब्या वगैरे आणायचं राहिलं होतं आमच्याकडून. त्यानंतर तांदूळ वगैरे धुण्यासाठीचं मोठं भांडंही आमच्याकडून राहिलं होतं आणायचं. तर ते त्यांनी तिथलं आम्हाला अरेंज करून दिलं. खूप हेल्प केली. छान वाटलं. आणि तर हे जे पातेलं आहे तर त्याला बाजूने माती लावून घेतली आहे. कारण असं जर केलं तर पातेलं जे आहे तर ते काळं होत नाही. तर त्याच्यासाठी त्याला मातीने पूर्णपणे कोटिंग करून घेतलं त्याला. तर
त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, कारण पाणी जसं उकळलेलं असेल तर भात अगदी पटकन शिजला जातो, एका उकळीमध्ये भात होऊन जातो. आणि खूप वर्षांनी चूल पेटवण्याचा पण एक्सपिरियन्स घेतला आहे मी. तर इथं माझं चूल पेटवण्याचं काम चालू आहे आणि मम्मी इथे तांदूळ वगैरे पण साफ करते, कारण आम्ही तांदूळ निवडून ठेवले होते आधी. आणि घरून येताना पप्पांनी छान असे लसूण आमच्या इथे काढत होते, तर घरचे लसूण जो आहे तर तो आणला होता. तर त्या लसणाची पण आम्ही छान अशी चटणी केली. पण असं काही साहित्य नसताना अगदी कमीत कमी मोजक्या साहित्यात पण असं काही ना काहीतरी नवीन केलं ना तर त्याची चव तर खूप छान येतेच. तर आमचं जे आहे ते काम चाललंय आणि इथे मामा सगळ्या छोट्या मुलांना घेऊन त्यांचं मस्तपैकी चेस खेळायचं चाललंय. मीरा तर हे गेम्स घेऊन आली आहे आणि हे छोटे दोन्ही आहेत ते पाणी आणून देतात आम्हाला, तर छान अशी हेल्प करतायत. तर पाणी पण छान उकळलंय. आता बाकीची जी प्रिपरेशन आहे तर ती आम्हाला करायची आहे. तर मोबाईल वगैरे स्टँड नसल्यामुळे काय होतंय, थोडंसं मोबाईल ॲडजस्ट करावं लागतंय, कारण प्रत्येकजण काही ना काहीतरी चालू आहे प्रत्येकाचं, त्यामुळे व्हिडिओ घ्यायला असं काही सारखं सारखं जमत नव्हतं. म्हणून मग मी एका झाडाच्या इथेच तिथे मोबाईल ॲडजस्ट करून घेतला आणि मी आणि माझ्या वहिनीने दोघींनी मिळून आम्ही भात करायला घेतला. तर पाणी उकळलेलं जे आहे तर ते एका भांड्यामध्ये काढून ठेवलं तिथे आणि त्यानंतर पातेलं गरम करून झालं की त्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत तर ते ॲड केले. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मेन इन्ग्रेडियंट तेल आमच्याकडून राहिलं होतं आणायचं. तर तिथंच मंदिराच्या बाजूला दुकान आहे, पूजेचं साहित्य भेटतं. तर त्यांनी आम्हाला ते तेल दिलं तिथं. आम्हाला भात बनवण्यापुरतं तेल भेटलं फायनली. असंच असतं, फर्स्ट टाईम आम्ही असं काहीतरी नवीन बाहेर प्लॅन केलं. नेहमी तर आम्ही गावाकडेच असं काही ना काहीतरी करायचो लहानपणीतही. सगळे मुलं मिळून सगळं साहित्य गोळा करायचं. प्रत्येकाने थोडे तांदूळ आणायचे, कांदा आणायचा, लसूण आणायचा, सगळ्यांनी सगळं आणून आम्ही अशी तयारी करायचो. तर खूप छान मजा करायचो आम्ही त्यावेळेस पण. तर हे बऱ्याच वर्षांनी केल्यामुळे काही ना काहीतरी आमच्याकडून वस्तू राहिल्याच होत्या. तर पहिल्यांदा तर मी छान तेलामध्ये लसूण जो आहे, ओला लसूण, तर तो मस्त तळून घेतला आणि त्याच्यानंतर मम्मी त्याची छान अशी तांब्याने असे जे आपण ठेचून जो ठेचा वगैरे करतो वाटून, तर तसं ते तांब्यानेच तिने ते केलं. पण त्याची चव इतकी छान आली होती. तर आम्ही भातच नाही तर घरून येताना आईंनी आमच्या चपाती आणि शेंगदाण्याची भाजी पण दिली होती. तर खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी जेवण आणि पार्टीही खूप छान सुंदर अशी एन्जॉय केली. तर आता भात बनवतीये चटणीची तयारी केल्यानंतर आणि मुलं अशी मस्त छान खेळतात मोकळ्या वातावरणात आणि खूप जास्त अडचणही नाही, असं मोकळं स्पेस आहे मुलांना खेळण्यासाठी. जे मनसोक्त मुलं दिवसभर इतकी छान खेळलीत दुपारपर्यंत. आणि आणि आम्ही भात वगैरे खाऊन झालं की आम्ही आमच्या गावी गेलो होतो, म्हणजे माझ्या माहेरी गेलो होतो आजींना भेटायला आणि मंदिरातही जायचं होतं त्याच्यासाठी. तर हे बघू शकता, छान असं लसूणचा ठेचा केलाय खलबत्त्याशिवाय. असं वेगळं काहीतरी नवीन सुचतंही, आपण असं काही बाहेर गेलो करायला आणि खूप जास्त साहित्य नसेल तरी असं नवीन नवीन कोणी ना कोणी काहीतरी डोकं लावतंच बनवण्यासाठी साहित्य. आणि आता तांदूळ वगैरे, मीठ वगैरे टाकलं आणि पाणी जे आहे ते गरम केलेलं टाकलं होतं, त्यामुळे पटकन असा भात शिजून मोकळा झाला. आणि याच्यानंतर भात शिजेपर्यंत आम्ही मस्त तिथला परिसर एन्जॉय केला, खूप छान मजा केली. आणि एक झाड आहे त्याची फांदी अशी छोटीशी आहे आणि त्यामुळे त्यावर सगळे मुलं जे आहेत हे छान असे त्याच्यावर चढून बसले होते आणि त्यानंतर मी पण ते थोडंसं एक्सपिरियन्स केलं. आणि आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हाही असंच खूप जास्त बऱ्यापैकी झाडी होती आणि मे महिन्यात आलेलो होतो आम्ही त्यावेळेस, त्यामुळे आम्ही खूप जास्त करवंद, जांभळं वगैरे आहेत तर ते भरपूर असे खाल्ले होते. तर यावेळेस काही आम्हाला तो एक्सपिरियन्स करता नाही आला, कारण आम्ही जरा लवकर गेलो होतो. अजून करवंद वगैरे असे काही जास्त दिसले नाहीत आम्हाला तिथे. करवंदाच्या जाळ्या भरपूर होत्या पण ते काही नाही दिसलं. आम्ही थोडं लवकर आलो. मे महिन्यामध्ये वगैरे आलं ना तर करवंद भरपूर बघायला, खायला मनसोक्त खायला मिळतात. जातो का? जाऊ दे, घाबरतोय.
थांब 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 मी घेतो. अगं पायाला घासल तिला काय ते पायाला लागेल ना तिथे. हा जा की वर. अगं वरच्या ह्याला धर की उभी राहा. ह्यात दे मला बळा. तिकडे फिरते तुला तुला मी मात्र बऱ्याच वर्षांनी हा एक्सपिरियन्स झाडावर चढायचं केलं तर मला थोडीशी भीती वाटत होती. मुलांना काही भीती वाटत नव्हती. ते छानपैकी असे बसले होते. आणि असा होता एक छोटासा ब्लॉग. तर याचा पुढचा जो पार्ट आहे तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.